सांगलीच्या चिंतामण नगर रेल्वे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ आज सर्व व्यापारी, सांगलीकर नागरिक, माधवनगरचे नागरिक यांच्या उपस्थितीत सांगली रेल्वे स्टेशन समोर प्रतिकात्मक चाबूक फोड आंदोलन करण्यात आले। माजी आमदार नितीन शिंदे आणि पैलवान पृथ्वीराज पवार यांच्या उपस्थितीत हे चाबूक फोड आंदोलन करण्यात आले। गेल्या 14 महिन्यांपासून चिंतामण नगर रेल्वे पुलाचे काम हे संथ गतीने सुरू आहे। यामुळे सांगली आणि माधवनगरची व्यापारपेठ उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। या पुलाचं काम संथ गतीने सुरू असल्यामुळे याचा व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी तसेच रिक्षा वाहतूक करणाऱ्या सर्वसामान्य घटकाला त्रास होतोय, असा आरोप यावेळी करण्यात आला। त्यामुळे दिलेल्या अंतिम मुदतीत चिंतामण नगर रेल्वे पुलाचं काम हे पूर्ण करावं, अन्यथा सांगली रेल्वे स्थानकाचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। यावेळी सांगली रेल्वे स्टेशन समोर आंदोलकांनी हातात प्रतिकात्मक चाबूक घेत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला। तसेच काम पूर्ण न झाल्यास हाच चाबूक उगारू असा इशारा यावेळी देण्यात आला। A1 अपडेट न्यूज काम गेली 14 महिने रखडलेलं आहे किंवा रखडवलं गेलेलं आहे असा रोष घेऊन आज सगळे माधवनगर सांगलीतले नागरिक रेल्वेच्या अधिकाऱ्यांची आम्ही जवळजवळ 1.5 तास झडती घेतली, पण त्यांना विचारलेल्या एकाही प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं नाही। या कॉन्ट्रॅक्टरला किती दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे याचं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही। हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे शेवटपर्यंत ते सांगायला तयार नव्हते। हे काम कधी पूर्ण होणार याबाबत त्यांनी आजपर्यंत 5 वेळा आश्वासनं दिली, पण आता दिलेल्या लेखी पत्रानुसार ते काम पूर्ण होणार का याबाबत ते ठाम नाहीत। जो केंद्र सरकारकडून निधी आलेला आहे त्या निधीमधला किती पैसे खर्च झालेत हे ते सांगायला तयार नाहीत। एकूणच जर का हे बघितलं तर हे काम जे चालू आहे याच्या मागं खूप मोठा संशय येण्यासारख्या गोष्टी आहेत। आज त्यांनी सांगितलं की प्रताप पाटील असोसिएट ह्याचं काम करतंय। कोण आहेत हे प्रताप पाटील, काय आहेत त्यांचे राजकीय लागेबांधे, ह्या सगळ्या गोष्टीची आता आम्हाला सहनिशा करावी लागेल। हे सगळं खोदून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। 7 तारखेला गणपती बसतात आणि 13 तारखेला 6व्या दिवशी गणपती विसर्जन झालं की ह्या आमच्या निदर्शनाचं तीव्र आंदोलनामध्ये रूपांतर होणार असा इशारा आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि रेल्वे प्रशासनाला देतोय।